अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। 3 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी। SIT ला 3 महिने मुदतवाढीचा प्रस्ताव, 2796 शिक्षकांची माहितीच मिळेना। राज्य शासनाने राज्यातील शालार्थ आयडीतील बनावटगिरी शोधण्यासाठी SIT स्थापना केली। या SIT मध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा व शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन हारून अत्तार या सदस्यांची समिती नियुक्ती केली। या समितीने 3 महिन्यांत अहवाल द्यावा असे आदेश होते, पण 7 नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 या काळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती यायला विलंब लागला। आता पडताळणीसाठी काही दिवस लागणार असल्याने SIT ने राज्य शासनाकडे 3 महिन्यांची मुदत मागितली आहे। शालेय शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार सर्व खासगी अनुदानित शाळांमध्ये 18 नोव्हेंबर 2016 ते 7 जुलै 2025 या काळात नियुक्त जे शालार्थ आयडीतून वेतन घेतात अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ आयडीत अपलोड केली जाणार आहेत। त्यात 7 नोव्हेंबर 2012 ते 18 नोव्हेंबर 2016 या काळात नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व रुजू रिपोर्ट अशी कागदपत्रे देखील आहेत। समितीचे 3 सदस्य त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण उपसंचालक, सहसंचालक या दर्जाचे अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी सर्व कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करतील। त्यावर शिक्षण प्राथमिक व माध्यमिक संचालकांचे लक्ष राहणार आहे। त्यांच्याकडून अंतिम पडताळणी झाल्यावर समिती त्याची खात्री करेल आणि राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहे। उपसंपादक रवींद्र राऊत सह खुशाल वानखडे।